ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर फडणवीसांना संजय राऊत यांनी टीका केलेली आहे असं सुद्धा कळतंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंचा संताप होईल आणि फडणवीसांना मळमळेल अशी टीका संजय राऊतांनी केल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार त्यांच्यावर ओठामध्ये एक आणि ओठामध्ये एक अशी फडणवीसांची अवस्था आहे असं सुद्धा राऊतांनी टोला देत म्हटलेलं आहे। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात, जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर? एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन, हे आम्हालाही माहिती आहे, हे आम्हाला माहिती आहे ना। त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही, हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेबच घेऊ शकतात। हे दोनच नेते, दोन भाऊ घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही।